19व्या आणि 20व्या शतकात माहिती आहे भारताला एक नवी दिशा मिळाली. पण हे झालं कसं? तर हे शक्य झालं काही दूरदृष्टी असलेल्या लोकांमुळे. असे समाजसुधारक ज्यांनी समाजाला अक्षरशः मुळापासून बदलण्याचं धाडस केलं. चला तर मग त्यांचीच गोष्ट आज जाणून घेऊया. पण विचार करा, एका अख्ख्या समाजाला बदलणं हे कसं शक्य आहे? म्हणजे एवढा मोठा बदल कसा घडवून आणायचा? हाच प्रश्न खरं तर या सगळ्या सुधारकांच्या आयुष्याच्या केंद्रस्थानी होता आणि त्यांच्या याच आव्हानात्मक प्रवासाची ही कहाणी आहे. तर परिस्थिती नेमकी होती तरी कशी? बघा, अंधश्रद्धा, एकदम कर्मठ रूढीवाद, जातीय भेदभाव आणि काय तर खोट्या सामाजिक कल्पना. लोकांमध्ये ना जिज्ञासा होती ना विवेकबुद्धी. आणि यामुळे झालं काय की भारतीय समाजाची प्रगतीच खुंटली होती. सगळा समाज जणू काही एका चुकीच्या रूढी परंपरांच्या विळख्यात अडकून पडला होता. प्रगती तर थांबलीच होती आणि लोकांना स्वातंत्र्य, समता, बंधुत्व यासारख्या मूल्यांवर आधारित एका नव्या समाजाची नितांत गरज होती. आणि या बदलाच्या पर्वाची सुरुवात ज्यांनी केली ते होते पहिले आधुनिक भारतीय राजा राम मोहन रॉय. असं म्हणतात की त्यांच्या कार्यामुळेच भारतात आधुनिकतेचा पाया घातला गेला. त्या काळातल्या सगळ्यात क्रूर प्रथांपैकी एक म्हणजे ही सती प्रथा. म्हणजे विचार करा, ही फक्त एक परंपरा नव्हती, तर स्त्रियांवर होणारा एक अमानुष, अघोरी अत्याचार होता. राजा राम मोहन रॉय यांच्या लढ्याला ना एक वैयक्तिक किनार होती. झालं असं की त्यांनी स्वतःच्या वहिनीला सती जाताना पाहिलं होतं आणि ही घटना त्यांच्या मनावर इतकी आदळली, ते इतके हादरले की त्यांनी ठरवलं या प्रथेविरुद्ध आवाज उठवायचाच. मग त्यांनी काय केलं? त्यांनी धर्मग्रंथांचा सखोल अभ्यास केला आणि हे सिद्ध करून दाखवलं की सती प्रथेला कोणताही कसलाही धार्मिक आधार नाहीये. आणि मग त्यांच्या या अथक प्रयत्नांना अखेर यश आलं. साल होतं 1829. तेव्हाचे गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी सती प्रथेवर बंदी घालणारा कायदा पास केला. हा एक खूप मोठा ऐतिहासिक विजय होता. पण राजा राम मोहन रॉय काही इथेच थांबले नाहीत. नाही, त्यांचं कार्य खूपच व्यापक होतं. बघा, त्यांनी बालविवाह आणि पडदा पद्धतीसारख्या प्रथांना कडाडून विरोध केला. शिक्षणाचं महत्त्व तर त्यांनी तेव्हाच ओळखलं होतं, म्हणून त्यांनी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली. इतकंच नाही तर 1828 मध्ये त्यांनी ब्रह्मो समाजाची स्थापना केली आणि एक महत्त्वाचा विचार दिला की ईश्वर एक आहे. याच विचारातून त्यांनी मूर्तिपूजेलाही विरोध केला. तर राजा राममोहन रॉय यांनी जी मशाल पेटवली होती ती पुढे अनेकांनी हातात घेतली. हा प्रवास इथेच थांबला नाही. जातीय भेदभाव असो किंवा स्त्रियांचे हक्क असोत, या सगळ्यासाठी अनेक सुधारकांनी लढा दिला आणि यातूनच समानतेच्या दिशेने एक मोठी चळवळ उभी राहिली. आणि या लढायातली दोन सगळ्यात महत्त्वाची नावं कोणती? तर अर्थातच महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले. ह्या दोघांनी एकत्र मिळून मुलींसाठी शाळा सुरू केल्या, कारण त्यांचा एक ठाम विश्वास होता की शिक्षणाशिवाय स्त्रियांची मुक्ती होणं शक्यच नाही. आणि याच काळात ताराबाई शिंदेंसारख्या एका धाडसी स्त्रीने थेट पुरुषप्रधान व्यवस्थेवरच हल्ला चढवला. त्यांनी एक थेट प्रश्न विचारला की पुरुषांनी बनवलेले धर्म स्त्रियांना नेहमी दुय्यम स्थान का देतात? विचार करा, त्या काळात असे विचार मांडणं हे खूपच मोठं क्रांतिकारक पाऊल होतं. आणि मग जातीय व्यवस्थेवर सर्वात मोठा आणि थेट प्रहार केला तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. त्यांचं ध्येय स्पष्ट होतं: स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या 3 तत्वांवर आधारित एक नवा समाज निर्माण करायचा. बाबासाहेबांनी केवळ विचार मांडले नाहीत, तर त्यांनी प्रत्यक्ष कृती करून दाखवली. पहिलं पाऊल, महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह, ज्यातून त्यांनी सार्वजनिक पाणवठे सर्वांसाठी खुले केले. दुसरं, सामाजिक विषमतेला जबाबदार मानल्या जाणाऱ्या मनुस्मृतीचं दहन. आणि तिसरं म्हणजे नाशिकच्या काळाराम मंदिरात सर्वांना प्रवेश मिळावा यासाठी केलेला सत्याग्रह. ही सगळी थेट कृती होती. आणि त्यांचा समाजाला दिलेला संदेश तो तर आजही तितकाच महत्त्वाचा आणि शक्तिशाली आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. म्हणजेच काय तर शिक्षण, एकता आणि अन्यायाविरुद्धचा संघर्ष हाच खऱ्या प्रगतीचा मार्ग आहे. बरं, या सामाजिक सुधारणा तर होताच होत्या, पण त्याचसोबत काही सुधारकांनी धार्मिक आणि सामाजिक संघटनांमधून प्रगतीचे नवे मार्ग शोधायला सुरुवात केली. त्यांनी श्रद्धा आणि सेवा या दोन्ही गोष्टींना एक नवी दिशा दिली. त्या काळात ना अनेक महत्त्वाच्या चळवळी म्हणजे समाज उभे राहिले. उदाहरणार्थ प्रार्थना समाज यांनी एकेश्वरवादावर आणि जातीय भेदभाव संपवण्यावर जोर दिला. मग होता महात्मा फुलेंचा सत्यशोधक समाज, ज्यांनी विवेकवादाच्या आधारावर चुकीच्या परंपरांनाच आव्हान दिलं. आणि तिसरा म्हणजे आर्य समाज, यांनी वेदांना प्रमाण मानलं आणि स्त्री शिक्षण व विधवा पुनर्विवाहाला जोरदार पाठिंबा दिला. आता बघा, या
तिन्ही चळवळींची ध्येय थोडी वेगळी असली तरी त्यांचा अंतिम उद्देश एकच होता, समाजाची प्रगती. याच काळात आणखी एक खूप महत्त्वाचं नाव पुढे आलं आणि ते म्हणजे स्वामी विवेकानंद. त्यांनी 1897 साली रामकृष्ण मिशनची स्थापना केली. आता रामकृष्ण मिशनचं वैशिष्ट्य काय होतं? तर त्यांचा सगळा भर होता सेवेवर. म्हणजे कसं? तर दुष्काळग्रस्तांना मदत करणं, आजारी लोकांची सेवा करणं, जे दुर्बळ आहेत त्यांना आधार देणं आणि स्त्री शिक्षणाचा प्रसार करणं. यांसारख्या सेवाभावी कामांमधूनच त्यांनी आध्यात्मिक उन्नतीचा एक वेगळा मार्ग दाखवला. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे सुधारणेचा हा जो काही प्रवाह होता तो फक्त समाजसुधारकांपुरता मर्यादित नव्हता. काही संस्थानांचे पुरोगामी राजे महाराजे म्हणजे शासक यांनी सुद्धा यात खूप मोलाची भर घातली. आणि याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे बडोदा संस्थानाचे महाराज सयाजीराव गायकवाड. त्यांनी आपल्या राज्यात एकापेक्षा एक पुरोगामी धोरणं राबवली. त्यांच्या सुधारणांची व्याप्ती खरंच खूप मोठी होती. शिक्षणाबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी अस्पृश्य आणि आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मोफत शाळा सुरू केल्या. आणि इतकंच नाही तर प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं. सामाजिक स्तरावर तर त्यांनी बालविवाहावर बंदी आणली, विधवा पुनर्विवाहाला कायदेशीर मान्यता दिली आणि सगळ्यात महत्त्वाचं स्त्रियांना वडिलोपार्जित संपत्तीत वाटा देणारा कायदा केला. हे खूप मोठं पाऊल होतं. महाराज सयाजीरावांप्रमाणेच कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज यांचंही योगदान खूप महत्त्वाचं आहे. त्यांनी डॉक्टर आंबेडकरांच्या चळवळीला खंबीर पाठिंबा दिला, स्वतःच्या राज्यात मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला आणि आंतरजातीय विवाहांना कायदेशीर मान्यता देण्यासारखं धाडसी पाऊल उचललं. तर मग सारांश काय? या सगळ्या समाजसुधारकांनी आणि दूरदृष्टीच्या शासकांनी मिळून भारताच्या भविष्यासाठी एक भक्कम, बौद्धिक आणि विवेकनिष्ठ पाया रचला. खरं सांगायचं तर त्यांच्याच याच कार्यामुळे आजचा भारत घडला आहे असं म्हणायला हरकत नाही. पण हा प्रवास इथेच संपलेला नाहीये. जाता जाता एक प्रश्न मनात येतोच. तो म्हणजे या सगळ्या सुधारकांनी जसा त्यांच्या काळातल्या अन्यायाविरुद्ध लढा दिला तसे आजच्या काळात असे कोणते अन्याय आहेत जे आपल्यासारख्या आजच्या काळातल्या सुधारकांची वाट बघत आहेत? खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का? www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important Maharashtra engineering admission counseling across multiple domains.